मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जी भाजी बघत आहात, ही आहे ढेमशाची भाजी. बरेच लोक ढेमशाची भाजी म्हणताच नाक मुरडता, परंतु ढेमशे खाण्याचे खूप जबरदस्त फायदे आहेत. ते जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील ढेमसे खायला सुरुवात कराल. मित्रांनो, जगात इतरत्र अपवादानं मिळणारी ढेमसं भारतात विपुल प्रमाणात मिळतात. ढेमशाची भाजी चवीनं आणि आनंदानं खाल्ल्यास या भाजीचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. आज मला ढेमशाची भाजी खावीशी वाटत आहे, असं कोणी अपवादानंच म्हणत असावं. नावडत्या भाजीच्या यादीत ढेमशाच्या भाजीचं नाव असलं तरी ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. ढेमशे हे जगभरात भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या 3 देशातच प्रामुख्यानं मिळतात. जगात इतरत्र ते अपवादानं मिळतात. तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ढेमशाची भाजी किंवा ढेमशे खाणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेकारक ठरू शकतं हे सविस्तरपणे बघणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. वय झाल्यानंतर पचनसंस्था कमजोर होते. काही वयस्कर लोक असतात, त्यांना पचण्याचे त्रास होतात. म्हणजे काही अन्न खाल्लं तर त्यांना भाज्या पचत नाहीत. तर अशा लोकांसाठी ढेमशाची भाजी खाणं हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं. कारण की ढेमशाची भाजी पचण्यास अत्यंत सुलभ असते. या भाजीतून शरीराला भरपूर पोषक घटक आणि फायटोकेमिकल्स मिळतात. हे घटक शरीराच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. ढेमशामध्ये कॅरोनाइड्स नावाचं अँटीऑक्सिडंट आणि सूज आणि दाहक विरोधी घटक असतात. ढेमशातील गुणधर्म रक्तदाब नियंत्रित करतात. हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी करतात. ढेमशाच्या भाजीतील गुणधर्म शरीरातील कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास देखील मदत करतं. भाजीत पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे आपण हायड्रेट राहतो. बरेच लोक ढेमशाच्या भाजीला टिंडे असं देखील म्हणतात आणि आयुर्वेदात देखील याला टिंडे नाव आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. टिंड्यात काय काय असतं तर टिंड्यात फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, कॅरोनॉइड्स आणि पोटॅशियम असतात. शिवाय यात काही अँटीऑक्सिडंटसारखे पोषक तत्व देखील असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. टिंड्याच्या भाजीचं सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यामध्ये आपल्याला फायदा होत असतो. सध्या बहुतेक लोकांना वजन वाढीचा त्रास सुरू झाला आहे. ढेमसे किंवा टिंडा वजन कमी करण्यास खूप उपयुक्त आहेत. मित्रांनो, आजच्या जीवनकाळात आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खातो आणि जे आपण खायला नको आहेत असे पदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर, समोसा, सँडविच, तळलेले वेगवेगळे स्नॅक्स. तर असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपले वजन वाढते. आणि काही लहान मुलं असतील तर त्यांनी असे पदार्थ खाल्ले त्यांना जास्त काही धोका नसतो. परंतु वयस्कर व्यक्तींनी जर अशा प्रकारचे नको ते पदार्थ खाल्ले, त्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि त्यांना नको नको आजार होऊ लागतात. तर मित्रांनो, अशा लोकांनी जर ढेमसे खाल्ले आणि ढेमशेच्या बियासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. ढेमशाच्या बियांचे काय फायदे आहेत हे पुढे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. त्याआधी ऐकून घ्या, ढेमशे आपले वजन कसे कमी करते. तर ढेमशामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात आणि ढेमसे हे पचायलाही खूप चांगले असतात. मित्रांनो, असे अनेक पदार्थ असतात ज्यामध्ये खूप हाय एनर्जी असते, कॅलरीज जास्त असतात आणि असे कॅलरीज जास्त असलेले पदार्थ आपल्याला पचायला जड होतात. परंतु ढेमसे हे खूप लो कॅलरीज असलेले भाजी आहे आणि ढेमसे जर आपण खाल्ले तर शरीरालाही पाहिजे तेवढीच एनर्जी मिळते आणि पचनाला खूप मस्त असल्यामुळे ढेमसे खाल्ल्याने आपले वजन वाढत नाही आणि पोट देखील भरल्यासारखे राहते. तर ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्या लोकांनी हप्त्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा ढेमशाची भाजी जरूर आपल्या आहारात सामील करावी. काही लोकांना पचनाच्या समस्या असतात, तर ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतील त्या लोकांनी ढेमसे जरूर खायला हवे. कारण की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं, ढेमसे पचायला खूप छान असतात. त्यामुळे पचनसंस्थेचे त्रास देखील कमी होतात आणि तुम्हाला अन्न लवकर पचते ढेमसे खाल्ल्याने.
मित्रांनो, काही घरात ढेमसे ही उन्हाळ्यातील लोकप्रिय फळभाजी आहे. या उन्हाळ्यात बाजारात भाज्यांची आवक कमी असते, तेव्हा निवडक भाज्या असतात बाजारात. त्यावेळी ग्राहकांच्या पसंतीची भाजी म्हणजे ढेमसे किंवा टिंडे. याची लागवड फेब्रुवारी-मार्च महिन्यात करतात. याचे झाड वेलीसारखे पसरते किंवा आधाराने उंच वाढते. हे पीक 4-6 महिन्याचे असते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक येते. लागवड करताना 2 ओळीत 1 ते 1.5 मीटर अंतर सोडावे, तर 2 झाडात 1 मीटर अंतर ठेवले जाते. अशा प्रकारे ढेमशाच्या भाजीची लागवड केली जाते. आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी चांगला आणि पौष्टिक आहार, चांगली झोप आणि व्यायाम याची गरज असते. या सर्वामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे असते ते म्हणजे आपला आहार. प्रत्येक ऋतूमध्ये काही विशेष पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. असाच एक भाजीचा प्रकार तो म्हणजे आहे ढेमसे. आता ढेमसे म्हणालं की अनेक जण तोंड आधीच कडू करतात. मात्र हे ढेमसे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ढेमशाच्या पौष्टिक मूल्याबद्दल बोलायचे झाले तर 100 ग्राम ढेमशामध्ये सुमारे 93 ग्रॅम ओलावा म्हणजे पाणी असतं. 21 ग्रॅम कॅलरीज असतात. जवळपास 1.5 ग्रॅम प्रथिने, 0.2 ग्रॅम चरबी असते म्हणजे फॅट असतात. काही खनिजे असतात. फायबर 1 ग्रॅम असतं. याशिवाय विटॅमिन ए, विटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर असे काही प्रमाणात असतं. ढेमशामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. यामुळे ते कोणत्याही अतिरिक्त कफ किंवा श्लेष्माचा स्राव सहजपणे सोडवतात आणि श्वसन मार्गातून ते जे काही पदार्थ असतात ते काढून टाकतात. ढेमशे आपल्या फुफ्फुसाच्या कार्यास खूप फायदेशीर ठरते आणि कोणत्याही ॲलर्जी आणि श्वासोच्छवासाच्या अडचणी असतात त्यांना प्रतिबंध देखील करते. काही लोक किंवा लहान मुलं हे ढेमशाची भाजी खाण्यास नकार देतात. तर अशा वेळेस तुम्ही ढेमशाच्या सालीपासून तयार झालेली चटणी ट्राय करू शकता. सोपी आणि झटपट बनणारी ही चटणी पराठा किंवा चपातीसह खूप चविष्ट लागते. ढेमशाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी ढेमसे चांगले धुवून आणि त्याची साल काढून घ्या. त्याच्यानंतर तुपामध्ये ढेमशाची साल आणि टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडंसं आलं वगैरे टाका आणि चांगली फोडणी देऊन ढेमशाची मस्त सालीची चटणी तयार करा. खायला खूप चविष्ट लागते आणि तुमच्या घरात लहान मुलं कोणीही असतील तर खूप चवीने नक्की ही ढेमशाची चटणी खातील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि लाईक करा.